चला क्रीडांगण नंबर 1 वर क्रीडांगण नंबर 1 वर वादळ क्लब शहाबाद वर्सेस जाणता राजा दादर. वादळ क्लब शहाबाद वर्सेस जाणता राजा दादर दोन्ही संघाच्या संघनायक व्यवस्थापकाला विनंती करतो आपण तत्काळ क्रीडांगण नंबर 1 वर हजर व्हायचं. एक मिनिट सर, आमच्या सर्वांना शुभेच्छा म्हणून या सामन्यासाठी दिनेश शेठ पाटील हे 2 शब्द बोलतील त्याला अशी विनंती करतो. आज या निमित्तासाठी हे सामने भरवले गेले आहेत. ते निमित्त म्हणजे तरणखो गावातील 9 तरुण वादळ क्लब शहाबाद वर्सेस जाणता राजा दादर प्रोत्साहित करण्यासाठी हे सामने भरवण्यात आले आहेत. तरणखो गावाचे युवकांना कबड्डी सामन्यांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे सामने भरवले केलं. असे सर्वांचे तुमचे आमचे लाडके राजू शेठ, पिचिका शेठ हे इथे या सामन्यामध्ये उपस्थित झाले. राजू शेठ यांचं व्यक्तिमत्व अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहीत आहे. राजू शेठनी आपलं एक सामाजिक कार्यामध्ये व्यवसायामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे असे आपले राजू शेठ. त्याचबरोबर या विभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य काही दरोडा वादळ क्लब शहाबादचं स्वागत आहे. या गावच्या सरपंच सौदर्शना पाटील स्पर्धी संघ जाणता राजा बाजार समिती तसेच माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सुरेश पाटील, शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रदीपजी वर्तक तसे महाराष्ट्र एसटी महामंडळ बँक अध्यक्ष माझे मित्र आर बी पाटील तसे या विभागात स्तंभानी प्रोत्साहन शशिकांतजी भगत, आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक बलिराम काका, माझे सहकारी या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाटील, त्याचबरोबर आमचे सहकारी जोमादादा दरोडा, आमचे संजीवन पाटील, आमच्या या विभागात या गावच्या महिला धनाडीच्या महिला सदस्य सारिका पाटील, त्यानंतर माजी सरपंच सुनील पाटील. या कार्यक्रमासाठी ज्याने अहोरात्र मेहनत केली आमचे नारायण पाटील, प्रमोद गुरुजी आणि माझे सर्व ग्रामस्थ. या गावामध्ये कबड्डी स्पर्धा व्हाव्यात म्हणून ग्रामस्थांचा अट्टास होता, परंतु कबड्डी स्पर्धांच्या बाबतीत तरणखो गावाला अनुभव मात्र बिलकुल नव्हतं. आणि परंतु आमच्या गावचा तरणखो युवकांचा एक संघ, छोट्या मुलांचा संघ उतरला. परंतु या विभागामध्ये या युवकांनी या गावचं नाव रोशन केलं. मग नारायण पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील व सर्वांनी माझ्याकडे शब्द टाकला की आपल्या गावामध्ये कबड्डी स्पर्धा व्हायला हव्यात. म्हटलं काय हरकत नाही, आपण स्पर्धा भरू, परंतु या नियोजनाबाबत मला काही माहीत नाही किंवा आपल्याला काय माहीत नाही, परंतु नियोजन मात्र व्यवस्थित करून या स्पर्धा भरूया. आणि खरोखर आनंद होत आहे की संपूर्ण तमाम तालुक्यातून इथे संघ उपस्थित होणार आहेत, झालेले आहेत. सामन्याला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमासाठी राजू शेठ यांनी इथे येऊन आम्हाला उपस्थिती दिली आणि या आपल्या व्यवसायातून मोलाचं सहकार्य इथे लाभलं आम्हाला. त्यांनी त्यांच्या सहकार्याबद्दल आम्हाला बोलायची जास्ती काही गरजच नाही. आम्ही हाक मारावी आणि राजू शेठने आम्हाला जे मागेल तसं दुसऱ्या हाताने द्यावं हे नेहमीच आहे. त्यामुळे राजू शेठच्या बाबतीत त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम चालू ठेवू. या कार्यक्रमासाठी बहुत सारी मंडळी येणार आहेत, बुजुर्ग मंडळी येणार, खासदार साहेब येणार आहेत, आमदार साहेब येणार आहेत, त्यांचे माजी माननीय तहसीलदार साहेब येणार आहेत,
PI साहेब येणार आहेत. परंतु या कार्यक्रमात असा असतो की एका वेळेत हा कार्यक्रम उरकत नसतो, तर तसे सत्तरमुखी येथील तसे कार्यक्रम उरकत नसतो. त्याच पद्धतीने आपण आता एक पाठ उरणे TBM कारावी वर्सेस गावदेवी बोरसे 2 नंबरचा ग्राउंड तुमच्यासाठी दिलेला आहे. TBM कारावी वर्सेस गावदेवी बोरसे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, कृपया आपल्या संघ तयार ठेवायचे. त्याच्यानंतर त्यामध्ये दोन्ही मातबर संघ होते, मात्र त्या संघामध्ये कालभैरव बोरसे हा संघ 5 गुणांनी विजेता झालेला आहे. दोन्ही संघाचं अभिनंदन आणि विजेता संघाचं खास करून अभिनंदन. कालभैरव बोरसे हा संघ 5 गुणांनी विजय झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मैदान क्रमांक 2 वर TBM कारावी विरुद्ध गावदेवी बोरजे आपणास पहिला पुकार. आपण तयारी कार्यक्रमासाठी उदार देणगीदारांची काय देणगी दिली त्याच्यामध्ये भास्कर जनार्दन पाटील 500 रुपये, बलिराम नानाजी पाटील 10,000 रुपये, शशिकांत पुंडलिक. त्या ठिकाणी आमच्या पाटलेश्वर गावचे पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील भालचंद्र पाटील पुढे असते, त्यांनी यायचं आहे. तसेच मंगेश पाटील त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आंबिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच जगदीश पाटील यांचं स्वागत आमचे गावचे उपसरपंच सचिन गजानन पाटील यांनी करावं अशी त्याला मी विनंती करतो. अतिशय सुंदर तोडफोड नगरीमध्ये आज कबड्डीचे जबरदस्त असे सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे खेळाडू त्याप्रमाणे प्रेक्षक असे पाहुणे या ठिकाणी बळीराम पाटील पुढे असं स्टेजवर यायचं आहे. अर्णव बळीराम पाटील, बळीराम जनार्दन पाटील या तिघांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मैदान क्रमांक 2 साठी TBM कारावी विरुद्ध गावदेवी बोरजे आपणास दुसरा पुकार. TBM कारावी विरुद्ध गावदेवी बोरजे मैदान क्रमांक 2 आपणास दुसरा पुकार. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नवतरुण संघ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कबड्डी सेशन 2026 या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे. या स्पर्धांमध्ये मान्यवर पाहुणे मंडळी यांनी येऊन या कार्यक्रमाचं या स्पर्धांचं विधिवत उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. आणि या स्पर्धेला संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या हातून नियोजित नियंत्रित होते पांडुरंग पाटील आणि त्यांची संपूर्ण रायगड जिल्हा असोसिएशनची टीम सर्वांचं पुढे मी स्वागत करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नाही तिथं माझ्या कबड्डीचं नाव नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जगामध्ये असं एक गाव नाही की तिथं माझ्या कबड्डीचं नाव नाही. आणि आज या ठिकाणी सर्व कबड्डी रसिक त्याचबरोबर कबड्डी प्रेमी या ठिकाणी हजर आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा या तरुणोत्तम संघाच्या वतीनं मी डॉक्टर राजेंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम सर्वांना एक सूचना आहे, मधले लॉन जे आहे या मधल्या लॉनमध्ये कृपया आपण कोणीच उभं राहू नका, कारण या ठिकाणी पाहुण्यांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे तो मोकळा ठेवा. या ठिकाणी पाटणेश्वर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास मुरलीधर पाटील कुठे असतील तर स्टेजवर येण्याची कृपा करावी. पाटणेश्वर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास मुरलीधर पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. क्रमांक नंबर 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नवतरुण कारावी वर्षा सुलभादेवी बेडेगाव. क्रमांक नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना नवतरुण कारावी वर्षा सुलभादेवी बेडेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपापल्या संघ तयार ठेवायचे. या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य जे पुढे असतील सुगम चालके आमचे धावते गावातील
पाटील, ग्रामपंचायत तरुण सदस्य सुधीर चौके, तसेच दत्ता वाघमारे, तसेच त्याचबरोबर स्वाती प्रवीण पाटील, ज्योती मयूर पाटील, हनुमान गणाजी पाटील हे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत तरणगावचे विद्यमान सदस्य आहेत. अनिता गजानन पाटील असे आमच्या या ठिकाणी सर्व सदस्य या ठिकाणी आहेत आणि सर्वही स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्यांचं स्वागत आहे मनपूर्वक. रुपयाची नवतरू संघासाठी मदत केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच शशिकांत पुंडलिक भगत आमचे मित्र या ठिकाणी काही सुद्धा या नवतरू संघासाठी 5,000 रुपयाची देणगी दिली. तसेच तसेच या गावातील बळीराम नागाजी पाटील यांनी 10,000 रुपये दिले. त्यांचे मनपूर्वक आभार. सुनील गणपत ठाकूर आमचे हिरवणीचे तरुण तळपतराशे यांनी सुद्धा या ठिकाणी 1,000 रुपयाची देणगी दिली. तसेच प्रदीप वर्तक आमचे मित्र, खरोखर आमच्या आवडीचे, सर्वांचे आवडीचे आणि आमच्या डिके साहेबांचे सुद्धा असे प्रदीप वर्तक यांनी या तरणकोप कबड्डी संघासाठी 25,000 रुपयाची देणगी दिली. त्याबद्दल प्रदीप वर्तक यांचे मनपूर्वक कबड्डी संघ मनपूर्वक ऋणी राहील अशी त्यांना मी ग्वाही देतो. धन्यवाद. सर्व देणगीदारांचं या मंडळाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अहो, देणाऱ्यांनी देत जावं आणि घेणाऱ्यांनी घेत जावं. देता देता एक दिवस घेणाऱ्यांचा हात घ्या. म्हणजे खरोखर देण्याची दानत प्रत्येकामध्ये यायला हवी मित्रांनो. ही आर्थिक महत्त्व पाठीशी उभे राहता, आधारावर होता. धन्यवाद देतोय सर्व देणगीदारांचे. संघ पाहायला भल्या भल्या संघांना थांबवण्याचं आणि चार सांद्रे या स्पर्धेला लावण्याचं कार्य या देणगीदारांच्या माध्यमातून होते. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. घेऊन जातो नवतरुण कारावी सुलभादेवी बेनेघाट क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार. क्रीडांगण नंबर 2 वर टीबीएम कारावी गावदेवी बोरजे आपणासाठी सुद्धा फायनल कॉल. काही मिनिटांचा कालावधी क्रीडांगण नंबर 2 वर बाकी आहे. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या जवळचे तरणकोप गावातील ग्रामस्थ आणि युवकांचे प्रेरणास्थान लक्ष्मण विठ्ठल पाटील उर्फ बाळा कुठे असेल तर स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच अंकुश तुकाराम पाटील तरणकोपचे घराणीचे कार्यकर्ते अंकुश तुकाराम पाटील त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि कुठे असेल तरी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच आमचे विश्वनाथ पाटील उर्फ चिन्नू बुवा त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच महेंद्र ठाकूर आमचे भजनातील भजनाप्रेमी महेंद्र ठाकूर त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. महेंद्र ठाकूर कुठे असते त्यांनी तरणकोप चालू नवतरू संघासाठी होणारा सामना टीबीएम गंगाराम रामजी म्हात्रे जिथे आमचे सर्वांचे आणि देशाचे मित्र असे या नवतरुण संघासाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक नवतरुण संघ हा आभारी आहे. टीबीएम कारावी व गावदेवी बोरजे महिलांना आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, मैदान क्रमांक 2 वर टीबीएम कारावी विरुद्ध गावदेवी बोरजे. तसेच या तरणकोप गावातील ग्रामस्थ आणि पेन नगरपालिकेमध्ये जे सामाजिक काम करत असतात असे आमचे मित्र संजय नथुराम पाटील यांनी सुद्धा या नवतरुण